नमस्कार. आत्ताच मी जे हनुमंताच्या कथा सांगितल्या त्यातली ऐकली का एखादी? परत मी येऊन गेलो त्यावेळी आमच्या गप्पा झाल्या. मी आता रामायणावर कथा सांगायचं ठरवलंय. त्यानिमित्ताने रामायण वाचून होईल अशी कल्पना आहे. तर गीता प्रेसचं मी नुकतंच रामायणाचे 2 भाग, एक भाग आणलाय, बाकी एक त्यांचं गायीविषयीचे ग्रंथ आणलाय. असे 3-4 ग्रंथ परवा वाराणसीला गेलो होते, तिथून मी आणले. तर मी भागवत पुराण मला एक हवं आहे की त्यासाठी मी ॲमेझॉनवर परत ट्राय केला, मला जमलं नाही ते मागवणं. तर ते एक मला भागवत पुराण एक घ्यायचं आहे की ज्याच्या आधारे अजून मजा येईल वाचनाला आणि याला. म्हणून आमच्याकडे पुस्तक आहे, हे सध्या तुम्ही वाचायला द्या, म्हणजे तुमचं अध्ययन सुरू होईल. तुम्ही मगाशी पण मला ती ऑफर दिली, म्हणजे मला हातातच तुम्ही खरं भाग बसले असं आणून दिलं. मी भागवत पुराण हे खरं तर बघितलेलं सुद्धा नाहीये. मगाशी पण मी त्याला नमस्कार केला. मी चाळलं मगाशी किंचित पुस्तक हे, पण मी माझी स्वतःची अशी भावना आहे, जेव्हा माझी ऐपत सुरू झाली तिथपासून मी पुस्तक हे काम विकतच घेतलं. म्हणजे एक खरं तर शाळेत असताना आमच्या मित्रांमध्ये माझे एक संजय करावडे नावाचा एक मित्र होता, ज्याला पुस्तकाची माझ्यासारखी आवड होती. असे 2-4 मित्र, रवींद्र सुडे विश्वेशचा एक होता. तर आमचं स्वप्न होतं की आपण भरपूर पुस्तकं विकत घेण्यासाठी पैसे कमवायचे. त्यामुळे जेव्हा मला 2 पैसे मिळवले तिथपासून मी पुस्तक दुसऱ्याचं कधी घेतलेलं नाही आहे. पुस्तक विकतच घेऊन वाचतो. तर मी लवकरच भागवत पुराण असे भरपूर मला ग्रंथ घ्यायचे आहेत की जे संदर्भासाठी, स्वतःकडे विकत का घ्यायचं तर संदर्भाला कधीही पुस्तक उपयोगी पडतं. याविषयी तुम्ही काहीतरी मला सांगणार होतात, म्हणून आपण आता असं ठरवलं की आपण एक पॉडकास्टच करूया आणि पुस्तकाचं महात्म्य काय आहे, म्हणजे पूर्वी पुस्तक मिळवणं किती दुर्मिळ होतं याचा तुम्हाला जो अनुभव आलाय तो तुम्ही सगळ्यांसमोर. तो असा आहे की रँगलर परांजपे यांचे भाऊ हे विश्वनाथ परांजपे म्हणजे आमचे आजोबा. अच्छा. तर यांची मुलं आणि अधिक रँगलरचे दुसरे भाऊ हे शेतीवाडी करून वेद विद्या शिकायचे. ऋग्वेद वगैरे सगळा मुखोद्गत असायचा, सांगायचं शिकायचं. अंजरले मुरडी, अंजरले तालुक्यातला मुरडी गाव, आमचं मुरडी गाव आहे स्वतःचं. रँगलर परांजपे मुरडी. तर त्यावेळेला संहिता वगैरे हे पुस्तकं नव्हती, तर मग आता ती आणायला पाहिजे म्हणून पालगड गावाला एक पावणसकर म्हणून एक पोथी लिहिणारे होते. तर त्या पावणसकरांनी त्या पोथीची किंमत म्हणाली 1 खंडी भात दे, म्हणजे मी तुला ही पोथी देईन. अच्छा. आता आमच्या घरात भात विकणार 15-20 मण 1.5 खंडी, एवढं तुला खंडीभर भात द्यायचं म्हणजे काही 5 वर्ष आपल्याला लागतील हे कर्ज करायला. 1 खंड म्हणजे किती मण? 20 मण म्हणजे 1 खंडी. तर तेवढी किंमत द्यायला नाही. तेव्हा आमच्या आजोबांनी विचार केली की आपल्याला तसं येतच आहे, तेव्हा आपण लिहायला घेऊया. आणि म्हणून त्यांनी तेव्हापासून संहिता लिहिण्याचं काम केली आणि त्याच्या 8 प्रती काढली. तेव्हा प्रेस नव्हत्या, शिळा प्रेस तर कुठेतरी होतं, पण ते सुद्धा घेण्याची ताकद नव्हती, कारण असं खंडी सव्वा खंडी भात द्यायचं म्हणजे कठीण होतं. मग म्हणाले ते पिकवण्यापेक्षा भात शेतात जाऊन लावणी करत बसण्यापेक्षा ते लिहू म्हणजे खंडीवर भात मिळालं असं म्हणून आमच्या आजोबांनी त्या पोथ्या 8 लिहिली. त्याच्यातल्या काही प्रती माझ्याकडे आत्ता, म्हणजे प्रति म्हणण्यापेक्षा पुस्तक त्याचं आहे माझ्यावर अर्धमुर्ध. आणि त्याच्या प्रोत्साहन निर्णया लोकांना दिलेले आहेत, कोणाकडे असतील शोधल्या तर मिळू शकतील. तपास करायला कठीण आहे. ते कसं लिहिलेलं आहे त्याचं पण वर्णन सांगा. आणि ते असं मोत्यासारखं लिहिलं आहे की त्याची शाई ही घरात केलेली आहे. टंकणम द्विगुणम लाक्षम लाक्षात दशगुणम जलम. काय अर्थ याचा? टंकण खात याच्यामध्ये लाख मिळवायची, लाख. टंकणम द्विगुणम लाक्षम, टंकणम द्विगुणम लाक्षम, टंकण आणि लाख असं एकत्र करायचं. लाक्षात दशगुणम जलम, लाक्षात दशगुणम जलम, लाखेच्या 10 पट पाणी घालायचं. आणि मग पुढचं चरण आहे तो येत नाहीये, आठवत नाही. पेंढ्या, हा आपला भाताचा पेंढा असतो त्याचं रखाडी करायची, ती फडक्यात बांधायची आणि त्याला घोटत राहायचं, म्हणजे ती शाई वज्रलेपो भविष्यती. आणि ती जी प्रत आहे ती आजच्या मितीला आत्ता जर पोथी काढून बघितली
तर हे ओलं आहे म्हणून हात लावू नको असं अजून आता आपण सांगू शकतो, असं पुरावा आहे हा. की ती शाई आता अजून ओली आहे, ह्याला हात लावू नको असं पुस्तक आता आमच्या इतकं घरात फ्रेश आहे ते. इतकं फ्रेश आहे आणि आणि ते मोत्यासारखं गेलंही झालं. नाहीये. आहे आपल्याकडे. हो आहे दाखवूया आपण ते या व्हिडिओ मध्ये नंतर ऍड करू. ऍड करू मग. इतका ताजा ताजा काल ऋग्वेद लिहिलेला आहे असं वाटेल तुम्हाला. 10,000 ऋग्वेदाच्या ऋचा शाई करून. असं एक पुस्तक. अशी किती पुस्तकं लिहिली त्यांनी? अशी त्याने 8 पोथ्या लिहिली संहितेच्या 64 अध्यायांच्या. आणि मग म्हणून त्यांना अर्जवम बहुरी कष्टेन यत्नेन लिखितम या असे वगैरे त्याचे श्लोक काही हे रँगलरचे वडील का? रँगलरचा भाऊ मोठा, रँगलरचं मोठं. रँगलरचे मोठे भाऊ रँगलर परन्समेंटच्या मोठ्या भावानी हे लिहिलं. हे लिहिलं. आणि हे रँगलर हे त्यावेळेला कर्व्यांनी आणून ते इंग्रजी शिक्षण घ्यायला गेले आणि हे घरी होते. आणि हे पुस्तक ज्या पानावर एका प्रतीमध्ये पहिल्या पानावर जशी सुरुवात केलेली आहे, पहिलं अक्षर शेवटचं अक्षर, अशी डिट्टो कॉपी सगळ्या ह्यांची केलेली हा, सगळ्या आहे. ह्यांची त्याचं केलेली. वर्णन सांगा. हा, त्याचं वर्णन असं की एखादं पान पोथीचं फाटलं, ही पोरं पानं फाडीत आणि मग पंचायत होई. मग कुठलं अक्षर संपलाय, मग तिथून पुन्हा सुरुवात करायची आणि ते पुन्हा त्याचा शेवट तिथे तेच अक्षर होण्याकरता यायचं. आणि मग पुढच्या पानावरती मागचं अक्षर गेलं नाही आणि मागचं अक्षर पुढच्या पानावर गेलं नाही. अशा सगळ्या 8 पोथ्या त्यांनी आपल्या ह्याच्यात लिहिली आयुष्यामध्ये. आणि रात्री समईच्या उजेडात लिहिली, तेव्हा बत्तीही नव्हती. कडू तेलाच्या सवया घरात होत्या, आहेत म्हणजे अजून सुद्धा. आणि त्याच्यातून त्या पोथ्या लिहिल्या गेल्या आणि ते मुखाने पोरांना सांगितली. आणि आम्ही त्या बिनपोथ्याने आता सध्या या पत्र म्हणतो आहोत. विद्या ही भारतामध्ये हो. किती जपली गेली हा? आणि तिला सरस्वती आई आणि हो. ते याच्यातून सिद्ध होतं. आणि म्हणून आत्ता जेव्हा आपल्या आधुनिक काळाला धरून जेव्हा वेद आणि पुराणे अशी जेव्हा हे सांगायला लागले, त्याची माहिती मराठीकरण होऊन सगळीकडे पुस्तकं यायला लागली, तेव्हा मी एकदा वाचनालयाचा मुरली रँगलर परन्समेंटच्या वाचनालयाचा मी तिथला एक सदस्य होतो. बरोबर. त्यावेळेला आम्हाला सांगितले की बा तुम्ही हे जर 10,000 रुपये दिले तर सगळे वेद तुम्हाला आम्ही सगळे हे पुढचे 50,000 देतो. त्यावेळेला विशेष त्याचं होतं की माझ्याजवळ बरेच पैसे नाही आहेत, पण आपण सगळ्यांनी मिळून, म्हणून मी त्या काळाला त्यांना 2,000 रुपये दिले होते. थोडेच दिवसांनी आम्ही आता ते सगळे वेदपुराणं आमच्या घरात अत्यंत आधुनिक पद्धतीची विकत घेतलेली आहे. वा वा. पण आता ती आम्हाला थंडीवर वाचायचे विचार पडला नाहीये, त्यामुळे घेतलेली आहे. सरस्वती लक्ष्मीला घेऊन आली. वा, मला आज हे आनंददायक गोष्ट कळली की तुम्ही रँगलर परन्समेंटचे नातू. होय होय नातू होय, मी नातू. डॉक्टर साहेब पंतू आहे. होय होय. खूप छान. मी इथे वारंवार येत असतो. मी सचिन शेठ रत्नागिरी मंडणगडमध्ये असतो. मी व्यवसायाने लँड डेव्हलपर आहे, बंगलो प्लॉट्स करतो. आणि गेली 7-8 वर्ष मी गोप्रेमातून एक गोशाळा स्वतःची चालू केलेली आहे. त्याला जोडून काही मी उत्पादनं करतो, पंचगव्य उत्पादनं. परंतु ह्या घराशी मी जोडलो जाऊन आत्ता मला वाटतं 11 वर्ष लगभग झाली. 2012 साली मी प्रथम गेलो होतो सिंधू दर्शनाला. तिथून आल्यानंतर मला दम लागायला लागला आणि मला माझे सन्मित्र ओमकार गोविलकर याने असं सांगितलं की अशा दापोलीमध्ये खिरडीमध्ये जा सचिन तू दादा तू, आणि तिथेच तू बरा होशील. त्याच्या आधी मी ॲलोपॅथीच्या गोळ्या घेत होतो, पण मी डॉक्टर साहेबांकडे इथे आलो तेव्हा हे आत्ता मला वाटतं 40च्या आसपास आहे. त्यावेळेला ते 30च्या सुद्धा आतमध्ये होते आणि त्यांनी मला चक्क बरं केलं, एकही गोळी न देत. आणि आजही मी आता मी उद्या परत माझा वाढदिवस आहे, 54 वर्षाचा मी होईल, तर मला आनंद वाटतो की मला कुठल्याही गोळीशिवाय हे तंदुरुस्त करतात. केवळ डाएटवर आणि बस्ती किंवा इतर कुठले उपचार देऊन. इथे यायला मला अजून एक आनंद वाटतो, म्हणजे मला एक काका कायम भेटत असतात. खूप पूर्वी मी जेव्हा बिझनेससाठी ट्रेडिंगसाठी स्कूटरवर फिरायचो, टेम्पोत फिरायचो, त्यावेळी हे मला M80वर कायम दिसायचे, पण आमचा परिचय नव्हता. इथे यायला लागल्यावर मला एक आकर्षण ह्यांचं आहे की ह्या वयात सुद्धा एकदम तरतरीत, तब्येत चांगली ठेवलेली, सुखदुःखाच्या पार गेलेले, आणि आत्ताचे जरी ज्ञान सहजपणे व्यक्त केलं ते यांच्या घरी कायम दिसत असतं. इतक्या छान घरी मला याची संधी आमच्या ओंकारमुळे मिळाली. आणि डॉक्टरकडे नुसतंच वैद्यकीय ज्ञान नाही, मी त्यांच्या तोंडावर घरी बोलत नाही. मागे मी सांगतो की ते शास्त्रज्ञ कॅटेगरीचे आहे, नुसते वैद्यकीय व्यावसायिक ते नाही. रोगाच्या मुळात जाऊन आपल्याला काय करता येईल याचा अभ्यास करून त्यानुसार चिंतन करून ते करतात. मला माहिती आहे की 20 वर्षापूर्वी जेव्हा मी डॉक्टर झाले, नंतर 15 वर्षापूर्वी MD झाली असतील, तर मुंबई पुण्यात नोकरी मिळाली असती
पण तरी गावात करायचं म्हणून तर दापोली शहरात जाऊन ते राहू शकले असते. मी जेव्हा इथे 11-12 वर्षापूर्वी आलो तेव्हा आजचं सुद्धा स्वरूप अजिबात 10% पण नव्हतं. एक साधं छोटं घर होतं. तिथे या सद्गृहस्थाने स्वतःची व्यवसाय चालू केला. पण त्यांचे गुरुजी त्यांना म्हणाले होते, एकही मनुष्य आला नाही तरी चालेल, तो अभ्यास कर. आज इथे लोकांचा कारवा आहे तो पूर्ण महाराष्ट्रातनं. ह्याने मी पॉडकास्टच्या निमित्ताने मला जे डॉक्टरांविषयी बोलायचं होतं ते अल्प प्रमाणात का वेळा व्यक्त करू शकलो. आणि सगळ्यांना निरोगी राहण्यासाठी आज देशामध्ये एक चळवळ सुरू आहे आयुर्वेदाची, पंचगव्याची. त्या चळवळीचा एक महत्त्वाचा भाग हे घर आणि हा परिसर होतोय. त्या सगळ्याला मी वंदन करतो. नमस्कार. खूप खूप धन्यवाद मला काकांबरोबर बोलण्याची, संधी.